नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्रातली फेमस डिश म्हटलं तरी हरकत नाही, ते म्हणजे पिठलं भाकरी. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं. तर अगदी साध्या पद्धतीने हे पिठलं आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर तुम्हाला जर जास्त तिखट पिठलं हवं असेल तर तुम्ही ही मिरची मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ शकता. पण मी आज चाकूने छोटी छोटी कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पिठलं भाकरी खूप अशी फेमस आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये सर्वांना आवडणारं असं हे पिठलं जे आपण बनवतो आणि ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान असं लागतं हे पिठलं. तर इथं मी कढई घेतलेली आहे, ती गरम करायला ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर पिठलं बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे. तर पिठलं बनवायच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर त्यातली आजची जी पद्धत आहे ती गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर हे बघा, याच्यामध्ये मी या पिठामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर हे पीठ मी व्यवस्थित गाठी वगैरे फोडून घेते. तर चमच्याच्या मदतीने वगैरे हे मिक्स करून घेतलं तरी चालतं, म्हणजे ज्यावेळेस आपण पिठलं बनवतोय त्यावेळेस त्याच्या गाठी वगैरे होत नाही. तर कढई गरम झालेली आहे. अगदी झटपट असं तयार होणारं हे पिठलं आहे. तर गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे पिठलं अतिशय छान लागतं. तर हे बघा, मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर काही ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल तर पिठलं भाकरी विकत सुद्धा देतात लोक, कारण की अगदी साधी आहे पण म्हणजे खाल्ल्यानंतर अगदी मनाला समाधान होईल असं हे पिठलं आणि ज्वारीची भाकरी. म्हणजे खूप असं महागड्या पदार्थाची गरज नसते. ज्यावेळेस आपण हे साधेच पारंपरिक जे पदार्थ किंवा घरगुती जे आपले पदार्थ आहेत किंवा भाज्या आहेत ज्यावेळेस आपण खातो किंवा त्या बनवतो, तर आजची अतिशय सोपी रेसिपी पण तितकीच छान अशी. तर तेल गरम करून घेतलेलं आहे. आता मी टाकणार आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडलेली आहे. आता मी टाकते जिरं. जिरं व्यवस्थित फुललं मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पिठलं बनवलं जातं. तर हिरवी मिरची पहिले टाकून घेते आणि कढीपत्त्याची पानं. आता मी तेलामध्येच टाकणार आहे थोडीशी हळद. परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी. तर पाणी टाकल्यानंतर अगदी घरामध्ये घमघमाट असा पसरलेला आहे. तर मी खूप अशा अवघड रेसिपी नाही आहेत माझ्या, खूप साध्या सोप्या आणि अगदी पहिल्यांदा जरी कोणी जेवण बनवत असेल तर त्यांच्यासाठी सोप्या जातील अशा अगदी सोप्या पद्धतीनं मी प्रत्येक रेसिपी दाखवत असते. त्यामुळं पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी सुरुवातीला जरी कोणी बॅचलर मुलं किंवा मुली जरी जेवण बनवत असतील पहिल्यांदा तरीसुद्धा त्यांच्यासाठी अगदी सोयीस्कर असे मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अगदी सर्वांना आवडतील आणि रेसिपी ज्या आहेत त्या बनवायला सोप्या जातील, कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या अशा रेसिपी आहेत. तर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे ते. आणि लगेच असं हलवत राहायचं, नाही तर त्याच्या गाठी होतील.
शक्यतो लगेच गाठी होत नाहीत, कारण की आपण हे बेसन पीठ जे आहे ते सुरुवातीलाच पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे. कधी कधी ते कोरडं जर टाकलं तर त्याच्या गाठी लगेच होतात. तर आता मी जे आपण भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे कालवून, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यातलंच पाणी या पिठल्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, मी काहीच कोणत्याच गोष्टी वेस्ट घालवत नाही. मी ज्यावेळेस मिक्सरमध्ये वगैरे काही एखादा पदार्थ बारीक वगैरे करते तर अगदी त्याच्यात सुद्धा मी पाणी टाकून सगळं मिक्स करून वगैरे घेत असते, कारण की त्याच्यामध्ये भरपूर असं काय आपण शेंगदाण्याचं कूट किंवा हिरवी मिरची वगैरे बारीक करतो त्यावेळेस ते राहिलेलं असतं त्यासाठी. तर हे बघा किती छान दिसतंय पिठलं. तर हे आपण 4-5 मिनिटे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर मी सुरुवातीला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, म्हणजे ही कोथिंबीरीची जी टेस्ट आहे ती या पिठल्यामध्ये उतरेल. आणि नंतर थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकण्यासाठी ठेवलेली आहे. तर हे बघा, तर हे पिठलं आपल्याला घ्यायचं आहे शिजवून. तर हे बघा, पिठलं छान असं शिजायला लागलेलं आहे. पिठलं ज्यावेळेस शिजतं त्यावेळेस ते असं शिजताना त्याचे बरेच असं हे काय बोलतात, शिजताना ते उडते वरती, तुम्ही बघू शकताय. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर अतिशय छान असं हे पिठलं दिसतंय आणि याचा वाससुद्धा अगदी घरभर येतोय. तर हे पिठलं जे आहे तर ते भाकरीसोबत, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागतं खायला. तर हे बघा, मी खूप जास्त घट्ट पिठलं बनवत नाही, थोडंसं पातळ असलं की ते भातासोबत सुद्धा खायला खूप छान लागतं. त्यासाठी मी पिठलं बनवताना थोडंसं पातळच बनवते. तर आमच्या घरामध्ये आमच्या यांना वगैरे चपातीसोबत सुद्धा हे पिठलं खूप आवडतं. तर हे बघा तयार आहे गरम गरम असं पिठलं, सोबतच कांदा आणि ज्वारीची भाकरी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे पिठलं एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं झणझणीत असं पिठलं.